निखिल भाई वेल प्लेड, कमाल साके साया लागला. एक मोठी स्पर्धा. झूठा नाम बताने वाले आप कैलासवासी नयन स्मृती सोशल ते आउटडोर क्रिकेट संघटनेच्या आयोजित कार्यक्रमाचा टॉकी मैदानाचा आपण घेऊन जाणे आयोजकांना विनंती असते. चेतन चला स्पीड अप करा, वेळ घेऊ नका जास्त. खर तर टेंबरीचे ग्रामस्थ असतील त्यांना विनंती आहे, ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना विनंती आहे की व्यासपीठावरती आपल्या सरचे स्वागत आहे. व्यासपीठावरती विनंती आहे. इथे मात्र टॉस जिंकला आणि गावदेव दळवे टीमला पुरस्कार त्या टीमचे सध्याचे काठावले आपण पाहतोय आणि त्याच्या विरोधात मुंबई 11 आदित्य स्मृती इसी बीच रुक करते हैं मैदान की ओर. पहली गेंद थी, अच्छी डिलीवरी डाली थी, डॉट बॉल के साथ शुरुआत की है गेंदबाज ने. इस बार इथे मात्र याबाजचा बॉल खराब आहे. पंचांचा 4 धावसंख्येचा इशारा आलाय, सिग्नल आलाय चौकार या बॉल वरती. फटका होता देशमुख. तर बाईकर मॅन आहे, कमी कालावधीमध्ये बाईक पटकावण्याचा हा पराक्रम या खेळाडूंना केला. यंग आहे, जिगरबाज युवा या टीम मध्ये आपण पाहतो आणि यावेळेस कमाई या राहिला गेला. सौरभ बालकर हे पाटील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 6 धावा फलकावरती 6 रन्स ऑन बोर्ड. इथे मात्र लाऊड अपील, स्ट्रॉंग अपील अंपायर्स कडे झाली. विश्वास थोडासा कमी पाहायला मिळाला अपील मध्ये. इथे डॉट बॉल महत्वाचा आहे, कारण 2 षटक आहे त्याच्यामध्ये डॉट बॉल फेकणं महत्वाचं राहील. सौरभ बालकर खरं तर देखील थोडासा इंजर्ड होता, पण गावासाठी त्याला देखील मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागलं. गावासाठी नेहमीच योगदान देत राहत असतो. मागच्या काही अगदी आपण पाहिला वर्षांपूर्वी याच खेळाडूवरती याच गोलंदाजावरती टीका टिप्पणी होत होती, पण अगदी आपण पाहायला गेला तर आपल्या बोलण्यातून नाही तर आपल्या खेळाच्या माध्यमातून सर्वांनाच उत्तर दिलं. नाव आहे सौरभ बालकर, समोर आहे तेजस देशमुख. तेवढा ताकदीचा खेळाडू, सातत्याने आपण पाहिला खूप कमाईचा खेळ तेजस यांचा देखील राहिला. इथे टीमची टोटल 6 या अंकावरती. 6 धावा फलकावरती आहेत. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कोणतंही फील्ड रिस्ट्रिक्शन नसणार आहे, कारण 2 ओव्हरची मॅच आहे. लाईट बंद करा. राज पवार यांना देखील आपण पाहतोय नॉस्टा केन वरती. इथे स्विचचा फटका
अल्टी पलटी बॉल झाला इथे कल्टी. स्विच शीटच्या माध्यमातून तेजस देशमुख यांच्या बॅट मधून हा चौकार. टीमची टोटल 10 या अंकावरती पाहायला मिळेल. 10 धावा धावफलकावरती पहिलं षटक थोडस महागडं पाहायला मिळालंय. इकॉनॉमिकल सौरभ मालकर यांचा पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि इथे मात्र थोडसा रनअप मध्ये प्रॉब्लेम क्रिएट झाला. नरेशजी पवार यांच्या माध्यमातून या स्पर्धेला याकडे खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. त्यांचं स्वागत आपण करूया. आपण इथे धावसंख्या आपण पाहतोय वयाळ टीमची 10 धावा धावफलकावरती लागले. त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतो तलळ टीम खेळतीया. पहिलं षटक सौरभ मालकरचं थोडासा महागडा ठरलाय सौरभ या षटकामध्ये. इथे वेगवान होता, प्रचंड वेग पाहायला मिळाला आणि डाऊन द लेग हा बॉल आणि पाच इशारा बॉलवर त्याला व्हाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्राची धाव बहाल केली जाईल. 11 मध्ये धावफलक पाहायला मिळेल. 11 रन्सनो बोर्ड. दोन्ही अगदी संघांचा खेळ या स्पर्धेमध्ये कमाईचा राहिला गेलाय आणि इथे मात्र आपण पाहतोय दोन्ही संघ एकमेकांना डॉमिनेट करत असताना सुपर 3 मध्ये कोणता संघ प्रवेश करेल. इथे मात्र कमाईचा फटका. कुठना देख तमाशा देख बैठक शॉट तेजसच्या बॅट मधून आलाय. आणखीन एक दर्जेदार चौकार. या स्पर्धेसाठी भरपूर आपल्याला शुभेच्छा पाहायला मिळाल्या. तसेच हरीश मोरे यांचे वडील अरुण बाबुराव मोरे यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आल्या त्या स्पर्धेसाठी आणि त्यांना सुद्धा या स्पर्धेतून हा इथे मात्र पहिल्या ओव्हरचा खेळ संपला गेला आणि धावफलकावरती धावा आहेत 15. सौरभ मालकरनं 15 धावा खर्च केला. थोडासा महाग राहिला. अगदी आपण पाहायला गेला थोडासा इंजर्ड देखील आहे आणि परंतु यावेळेस पहिलं षटक नेहमीच त्याच्या हातामध्ये आपण पाहत असतो. या 15 धावा पहिल्या धावा अगदी पहिल्या षटकामध्ये बहाल केल्या सौरभ मालकर आणि सेकंड ओव्हर साठी कोण येईल. इथे मात्र ऑप्शन भरपूर सारे आहेत. टीम कॅप्टन दिनेश मालकर यांच्याकडे ते देखील येऊ शकले असते परंतु नाही. या ठिकाणी बॉल सोपवला. हरेश मोरे यांना देखील विनंती. आपण देखील मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. सेकंड ओव्हर साठी दाखल झालेत मनोज मालकर. भन्नाट फॉर्म मध्ये असताना एक गोलंदाज चालू टीमचे. समोर राज खोळा टाकला होता बॉटमचा योग्य यूज. इथे मात्र फिल्डर येथील बॉलवरती रतीश मालकर. इथे एकच धाव राजला प्राप्त होईल आणि टीम वयाला प्राप्त होईल आणि इथे मात्र एकच धाव आल्या. टीमची टोटल 16 अंकावरती माफ करा 16 अंकावरती पाहायला मिळेल. एका बाजूला शुभम मात्रे आहेत जे आमचे चांगले मित्र वयाल टीमला सपोर्ट करत असेल त्यांच्या गावचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला आमच्या गावचा संघ मी स्वतः परंतु आम्ही चांगले मित्र आहोत आणि मैदानाच्या आतमध्ये परंतु हे दोन्ही संघ कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून खेळ करतील. ही ओव्हर जर संपण्याआधी शुका टीम या ठिकाणी रिपोर्टिंग केली नाही तुम्हाला फायनलाइज केलं जाईल. चला शिवका टीम या ठिकाणी आली ते देखील दाखल झाले पण तिथे हा लो फुल टॉस बॉल होता मिस केला. इथे टॉस केला जाईल. इथे तेजस आहेत समोर. ओ इथे बीट केलाय. कीपरचं देखील कौतुक असेल. इष्टांच्या मागे आपण पाहतोय समीर मालकर यांना. जज मागदी आपण पाहायला गेला कीपर बॉलरचा कॉन्टॅक्ट होणं मानस म्हणून महत्वाचं असं हा रोल महत्वाचा आणि आपण पाहायला गेला खूप कमाईचा काम करत असताना या टीमचे आपण पाहिलं या टीम मधील सर्वात जुने खेळाडू नाव आहे समीर मालकर परंतु यावेळेस टीमला ते देखील लीड चांगल्या पद्धतीने करतात. तेजस इनफॉर्म मध्ये त्यांना माहिती आहे. इथे मात्र मनोज मालकरनं चांगली गोलंदाजी केली. 2 सलगचे डॉट बॉल फेकलेत. इथे फटका कमालीचा पाहायला मला. किती वेळ तेजस देशमुख यांना शांत ठेवतील. इथे मात्र बॉल सीमा पार आलाय षटकार.
22 धावा फलकावरती आहेत. इथे षटकार आलाय, शॉर्ट लेन, खराब बॉल, हाफ ट्रॅकर, त्याच्यावरती टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं तेजस यांचा आणि षटकार ठोकला आणि धावसंख्या पोहोचवली आहे ती 22 अंकावरती. 22 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. मनोज मालकर आपण पाहायला गेला 2 बॉलचा केला, दपाई बाकी आहे. मनोजने आता 7 धावा खर्च केल्यात. आधीचे बॉल खूप कमाईचे फेकले होते. ओ इथे वेगवान होता, लाईन खराब आहे, तेजस पडलेच चढलेत, परंतु इथे मात्र हा व्हाईट बॉल, लाईन खराब, पंचांचा इशारा व्हाईट बॉल. इथे टीमच्या टोटल मध्ये एकदा ऍड केली जाईल. 23 धावा फलकावरती लागल्या जातील. एक स्ट्रॉंग टोटल कडे वाटचाल करत असताना अगदी आपण पाहतोय तन्मय 11, आदित्य स्मृती, यंगस्टर वया हा संघ आपण पाहतोय. समोर मनोज मालकर एक चांगला गोलंदाज आहे, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. इथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, चुकीचा निर्णय तेजसांचा पाहायला मिळाला. सरळ बाट ज्या ठिकाणी फटके येत आहेत ना त्या ठिकाणी तेजून चुकी केल्या. इथे मात्र डॉट बॉल आणखीन एक आला. 23 अंकावरती धाव फलक सिरावल्या गेला. यंगस्टार एका बाजूला आपण पाहतोय वयाला आहे आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी तलवली. या 2 संघांच्या दरम्यान फाईट आपण पाहायला मिळते. जो जिंकेल तो सुपर 3 मध्ये प्रवेश करणार आहे. ओ इथे मात्र बीट केलाय आणि या बॉलवरती एकही धाव नाहीये, कारण इथे स्ट्राईक रोटेशनचा नियम महत्वाचा आहे. इथे मात्र पहिल्या सत्राचा खेळ संपलाय आणि रोखलं गेलं वयाल टीमला 23 अंकावरती. सेकंड इनिंग मध्ये दुसऱ्या सत्रात आई गावदेवी तलवड टीमला करायचा आहे 12 मध्ये 24 या धावसंख्येचा पाठलाग. जर टॉस केला जाईल आशिष मोरे यांच्या शुभ हस्ते, आशिष शेठ मोरे साहेबांच्या हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूला असेल तिरंगा शिवकर आणि भोलेनाथ आवरे. 2 ओव्हरची मॅच. कॅप्टन काय कमालीची गोलंदाजी राहिली. खर तर कौतुक असेल. वरसे गाव अगदी आपण पाहता गेला सुबोध भोसले चांगले बॅटर आहेत, चांगले खेळाडू आहेत. गणेश शर्मा देखील त्यामध्ये खेळाडू आहेत, परंतु अगदी स्वतः आयोजकाच्या भूमिकेमध्ये डाऊन द अर्थ माणूस. आणि आज गेले 5 रात्र खूप सारी मेहनत त्यांनी घेतली. चला बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. 24चा पाठलाग करायचा आहे आई गावदेवी तलवड टीमला. आता सेकंड इनिंग मध्ये संदेची काठावले या टीमचे पुरस्कर्ते आपण पाहतो तलवड टीमचे. हा नक्कीच शुभम कामापासून इथून पैसे नको पाठवू. आणि या वर्षीचा हंगाम रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील सुबोध भोसले आपल्याला पाहायला मिळतील. अर्थात सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. इथे मात्र सेकंड इनिंगला सुरुवात होईल आणि ते पाठलाग करायचा. 12 मध्ये 24 धावसंख्येचा. प्रति षटकामध्ये त्याला 12ची सरासरी राखायची. A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरल्या आई गावदेवी तलवड टीमची आपण पाहतोय. एका बाजूला वेल एक्सपिरियन्स खेळाडू समीर मालकर, दुसऱ्या बाजूला मिस्टर डायनामाइट या नावाने प्रसिद्ध आणि नुकतीच बाईक 1 महिन्यापूर्वी अगदी एक खेळाडूने SDB ट्रॉफी मध्ये पटकावली होती. ते दिनेश मालकर दाखल झालेत. कंप्लीट महिना कंप्लीट झाला.
हेच आम्ही उल्लेख केला कारण याच दिवशीमध्ये स्वप्नातील पहिली बाईक तर त्या खेळाडूंना पटकावली होती आणि संपूर्ण गावाचं तलवली गावाचं स्वप्न या खेळाडूंना पूर्ण केलं होतं. दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. इथे मध्ये 12 मध्ये 24 धावसंख्येचा पाठलाग करायचा. पहिलाच गोलंदाज कविश पवार आले समोर समीर मालकर. ओ पहिलाच बॉल इथे मात्र ठोकलाय पहिल्याच बॉल वरती. काय सिग्नल येईल पंचांचा. तलवलीची रन मशीन आहे. नाव आहे समीर मालकर आणि पहिल्याच बॉल वरती ते घुमा के ठोकलाय. स्वागत से करेंगे सबका स्वागत. षटकार हा नक्कीच दिनेशजी मालकर यांच्या माध्यमातून या षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. समीर मालकर त्यांचा आवडता खेळाडू आहे. त्यांच्यासाठी आलाय दिनेशजी मालकर. कारण यापुढे पारितोषिक नसणार आहे त्यामुळे ही सूचना तुम्ही जेला मैदानाच्या आतमध्ये पकडू नका. पहिल्या बॉलवरती षटकार आला. कविश पवार वेगवान गोलंदाजा वयाला एक्सप्रेस या नावाने ओळखले जातात. त्यांच्यावरती आक्रमण चढवलं गेलं. समीर मालकर जुने जाणते खेळाडू वेल एक्सपिरियन्स खेळाडू अगदी आपण पाहायला गेला आणि पहिल्याच बॉलवरती कमाईचा बॉल देखील कमाईचा होता. बॉल अगदी खराब नव्हता. त्याच्यावरती आपला क्लास करता या खेळाडूंना दाखवला. षटकार आला पहिल्या बॉलवरती कविश पवार. नेक्स्ट बॉलवरती तयार. ओ इथे मात्र हुकचा फटका. दावा किती बुक करतील समीर मालकर या बॉलवरती. तब्बल 4 बॉल झाला 1 बाउन्स सीमा पार. इथे मात्र समीर मालकर तलवलीची रन मशीन यांनी टोकलाय चौकात. नक्कीच बाबूराव कालपासूनच आलेला आहे तर आपण चला रतीश मालकर आपले खेळाडू आपण मागे बसा. चला प्रेक्षक कुणी बसू नका. खेळाडू त्या ठिकाणी बसतील. चला भगवान मालकर आपण जे असतील त्यांना उठवा आणि आपण बसा. जे असतील प्रेक्षक त्यांनी मुख्य व्यासपीठावरती या जागा भरपूर आहे इथे. इथे मात्र आपण पाहिलं 2 बॉलवरती चांगला समाचार घेतलाय समीर मालकर यांनी. 10 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. इथे मात्र सर फर्स्ट बॉलवरती सिक्सर होता ना सर. यस थँक्यू सर.
म्हणजे 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे मात्र कविश पवार 2 बॉल मध्ये 10 धावा त्यानं खर्च केल्या. समीर मालकर समोर आहे. कोणतं फील्ड रिस्ट्रिक्शन नाहीये, पण तिथे कमाईचे फटके पाहायला मिळालेत. कविश पवार कमबॅक करतील का? पुन्हा एकदा लॉंग लेगला फटका. फिल्डर अगदी डीप मध्ये तैनात आहे. इथे मात्र चांगली कॅप्टन्सी तेजूची पाहायला मिळाली. इथे मात्र त्याने अगदी 2 बॉलवरती ओळखलं. त्या क्षेत्रामध्ये जास्त फटके येतात. स्ट्रॉंग झोन आहे समीर मालकर यांचा. लगेच त्याकडे फिल्डर सेट केला. इथे 1 धाव मात्र कंप्लीट केली. टीमची टोटल 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 3 बॉलचा खेळ संपला. म्हणजे अद्यापही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि पाठलाग करायचा असेल 13 धावसंख्येचा. इथे मात्र विकेट, गोल्डन विकेट डाऊन झाली. बायकरमॅन अर्थातच दिनेश मालकर अगदी परत मैदानाच्या बाहेर. कमबॅक कसं करावं ते कविश पवार यांच्या सारखं करावं. अगदी सुरुवातीचे 3 बॉल थोडेसे महागडे होते. 4थ्या बॉलवरती दिनेश यांची मोठी विकेट आली. पहिला झटका बसलाय आई गाव देतळ टीमला. इथे विकेट डाऊन झाली. इथे मात्र टीमची टोटल 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 1 विकेट. दिनेश मालकर या मॅच मध्ये अगदी चांगला इम्पॅक्ट टाकू शकले नाहीत. हार्ड लेंथ वरती गोलंदाजी टॉपेज लागल्याने इथे मात्र इष्टच्या मागे तेजूनट झेल टिपला. समोर सुजित मुंडे. आता इथे ऑल साइडला लॉब केल्या बॉलला. डीप मध्ये प्रोटेक्शन. राज बॉल वरती येतील. इथे एकच सिंगल प्राप्त करतील. एकच बॉल या अगदी 10व्या बॉलवरती आली आहे. टीमची टोटल 12 अंकावरती. ज्या सरासरीने चालायचं होतं ना तर टीमला ती अद्यापर्यंत अगदी त्या सरासरीपर्यंत पोहोचली आहेत. अगदी शेवटचे 7 चेंडू बाकी आहेत आणि 12 धावसंख्येची आता गरज आहे. 7-12 आकड्याला अगदी भरपूर सारं महत्व आहे. अगदी आपण पाहिलं प्रमुख पाहुणे प्रीतमदादा म्हात्रे यांना आपण पाहिलं. त्यांनी देखील सांगितलं की आता जमिनीचे भाव देखील वाढले, परंतु हे आयोजकांचं कौतुक असेल. त्यांनी हे ग्राउंड तर अगदी या स्पर्धेसाठी शाबूत ठेवलंय. त्यामुळे त्यांचं देखील कौतुक आपण त्यांच्या तोंडातून ऐकलं. 7-12 हुकचा फटका. इथे मात्र शॉर्ट फाईन लेगला बीट केलाय. बॉल चाललाय अगदी सीमा पार. धावा केल्यात बुक समीर मालकर याने बॉलवरती 4. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अगदी 24चा पाठला करत असताना तर टीम जाऊन पोहोचली आहे 16 या अंकावरती. शेवटचे आता 6 बॉल बाकी आहेत आणि इथे पाठलाग करायचा आहे. शेवटचे आता 6 बॉल बाकी आहेत आणि 8 धावसंख्येची गरज आहे. 24चा पाठलाग करते तलोर टीम सेकंड इनिंग मध्ये. इथे मात्र 6 मध्ये 8ची गरज आहे. समाधान. ओ इथे मात्र चॉप केल्या बॉलला इथे सिंगल कंप्लीट होईल. दुसरीचा प्रयत्न नाहीये. एकच 6व्या बॉलवरती एक्झिक्यूट केल्या. सुजित मुंडेने देखील इम्पॅक्ट टाकला, कारण समय सूचकता प्रेझन्स ऑफ माइंड या खेळाडून देखील अगदी पहिला अगदी आपण पाहायला गेला तर तिसरा रात्रीमध्ये दाखवला जेव्हा तलोर टीम सुपर 6 मध्ये प्रवेश केला. इथे एक धाव आली. शेवटचे 5 बॉल बाकी आहेत. आता 7ची गरज आहे. समीर मालकर. अगदी आपण पाहायला गेला अगदी तलोली गावाची ओळख कोणामुळे असेल तर एकच नाव समीर मालकर. तर या नावानंच तर ओळख दिली तलोली गावाला या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. आणि तेच नाव आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अगदी ऑन स्ट्राईक वरती असतील समीर मालकर. 5 मध्ये 7ची गरज आहे. यावेळेसचा बॉल लिव्ह केलाय समीर मालकर यांनी. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आलाय, म्हणजे ज्याचाच अर्थ इक्वेशन थोडंसं मायनस झालंय. शेवटचे 5 बॉल बाकी आहेत आणि आता 6 या धावसंख्येची गरज आहे.
पाच मध्ये 6ची गरज. समीर मालकर यांचा खेळ काय कमाईचा पाहायला मिळाला. अगदी तिसऱ्या रात्रीमध्ये सर्व दिनेश मालकर यांची चर्चा करत होते. त्याच्यामध्ये एक रहस्य दडलेला आहे. समीर मालकर मैदानाच्या आतमध्ये उभे होते आणि तेच कारण ठरलं. दिनेश मालकरची फटकेबाजी पाहायला मिळाली. इथे मात्र शेवटचे 5 बॉल आणि 6ची गरज आहे. इथे मात्र मैदान सोडलंय. समीर मालकरांनी विकेट मोठी प्राप्त केल्या समाधानाने आणि यावेळेस कमबॅक केला या मॅच मध्ये. कारण इथे समीर मालकर यांची मोठी विकेट मैदानाच्या बाहेर झाली. वन्स मोर विकेट डाऊन. शेवटचे बॉल बाकी असतील आता 4 आणि गरज असेल, माफ करा, शेवटचे बॉल बाकी असतील 4 आणि गरज असेल 6 या धावसंख्येची. शेवटचे 4 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज आहे. सुपर 3 मध्ये कोणता संघ प्रवेश करेल याच प्रकारचे सामने आपण उर्वरित अगदी तिसऱ्या रात्रीमध्ये 3 सामने तलोट टीमचे असेच हाय व्होल्टेज पाहायला मिळाले होते. इथे मात्र समाधान म्हात्रे यांचं कौतुक असेल. कमबॅक केलंय. समीर मालकर यांना परतवलं. ओपनिंग पेन मैदानाच्या बाहेर परतलाय. आता जबाबदारी येऊन ठेपले अगदी करण मालकर यांच्यावरती. वरती आपण पाहतोय सुजित मुंडे आहेत. शेवटचे बॉल बाकी 4-6ची गरज आहे. इथे मात्र कोण सामना जिंकेल. समाधान म्हात्रे कमबॅक केलंय गोलंदाजानं. इथे मात्र या क्षणाला डॉट बॉल येणं टेन्शन वाढवेल तलोट टीमवरचं. इथे शेवटचे 3 बॉल बाकी आहे. 6 धावसंख्येची गरज आहे. 3 मध्ये 6 मॅच आधी मॅच पाहायला मिळते. कारण इथे मात्र महत्वाची मॅच आहे दोन्ही टीम साठी. सुपर 3 मध्ये प्रवेश कोण करेल त्यासाठी लढत ही फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. डू ऑर डाय मॅच दोन्ही टीम साठी असेल. शेवटचे 3 बॉल 6ची गरज आहे. समाधान म्हात्रेने डॉट बॉल फेकलाय. करण मालकर थोडासा प्रेशर त्यांच्यावरती असेल पण तो प्रेशर इथून रिलीज करावा लागेल करण मालकर यांना. इथे मात्र फुटवर्कचा वापरच होत नाहीये आणि तेच कारण ठरलं गेलंय. इथे मात्र बॉटम बॉलचा संपर्क नाहीये. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 6ची गरज. इथे प्रेशर आता करण मालकर यांच्यावरती आहे. आधी आपण पाहायला गेला तर अगदी समाधान अगदी दिशा भरकटले होते. तदनंतर योग्य लाईन त्यांना सापडली आणि इथे मात्र कमबॅक करत असताना ते पाहायला मिळतील. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि आता 6 धावसंख्येची गरज आहे. जेव्हा अगदी आपण पाहिला क्वालिफायर मॅच होती माडपाई माडप टीमच्या अगेन्स्ट 1 मध्ये 3ची गरज होती. तो षटकार लगावला होता दिनेश मालकांना. इथे करण हा आणखीन एक डॉट बॉल फेकलाय. मॅच मध्ये कमबॅक केलाय. शिरकाव केलाय. इथे फुटवर्कचा वापरच झाला नाही आणि असं म्हटलं जातं मुंबईमध्ये नेटवर्क क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप महत्वाचा असतो आणि यावेळेस हा सामना अगदी आपण पाहिला गमवावा लागेल का तलोट टीमला. कारण शेवटचा 1 बॉल बाकी आहे. 6 या धावसंख्येची आता गरज असेल. चेतन लव यू ना चेतन. चेतन ए चेतन चेतन. शेवटचा 1 बॉल 6ची गरज. करण मालकरनं केलेले डॉट बॉल टेन्शन वाढवलं. सलगचे 3 डॉट बॉल आले आहेत आणि इथे मात्र सामना होता कुठे. सामना येऊन ठेपलाय कुठे. 6 मध्ये 8ची गरज असताना आपण पाहता गेला असं वाटलं 6 धावा सहजरित्या बनल्या जातील पण करण मालकरनं हा सामना अगदी स्वतःवरची ओढावून घेतला मी तर म्हणेन. आणि इथे मात्र शेवटचा 1 बॉल बाकी आणि आता गरज आहे 6 धावसंख्येची. सामना जिंकला जाईल का. 1 मध्ये 3ची गरज असताना दिनेश मालकर होते अगदी आपण पाहायला गेला आणि तो सामना त्यांनी जिंकला होता पण तिथे करण मालकर आहेत. इथे तुम्हाला अगदी कणमांवरती विश्वास ठेवावाच लागेल. शेवटचा 1 बॉल बाकी आहे आणि 6ची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. इथे मात्र या बॉलवरती चौकाराला सामना जिंकलाय. सुपर 3 मध्ये प्रवेश केलाय तो तन्मय 11 आदित्य स्मृती यंगस्टर वयाळा टीमना. अभिनंदन वयाळ टीम.